नमस्कार. या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या लेखाचे नाव आहे सुखी व आनंदी जीवनासाठी. या पृथ्वी तलावरील प्रत्येक जण आयुष्यात सुख व आनंद मिळवण्यासाठी अतोनात जीवाचे हाल करीत असतो. परंतु याच्याच अज्ञानाने जेव्हा त्याला सुख व आनंद मिळतो तेव्हा त्याला त्याची जाणीव नसते. म्हणून तो त्याच्यापासून वंचित राहून पुढे सुख व आनंद जीवनात केव्हा मिळेल त्याच्या शोधात आयुष्य निष्कारण घालवित असतो. याकरिता सोपा उपाय आहे. तो इतिहासात घडलेल्या आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे याचा जास्त विचार न करता त्यावेळेस झालेल्या चुका सुधारून आज वर्तमान परिस्थितीत जे आपल्याकडे आहे त्याची आपल्यापेक्षा खालच्या आजारी लोकांची तुलना करा. जसे रुग्णालयात गेल्यावर किंवा कल्पना केल्यावर जे रुग्ण आजारी बेडवर पडलेले असतात त्या जागी आपण आहोत ही कल्पना करा. आपल्या अंगावर काटा येईल. म्हणून आज ईश्वराने मला धडधाकट ठेवले आहे याचा किती मोठा आनंद आहे. म्हणून त्या परमेश्वराचे आभार माना. म्हणजेच काय तर वर्तमान काळ हा अत्यंत आनंददायी व सुखी आहेच, परंतु तो समजण्या इतपत आपली विचारशक्ती कमी पडत आहे. भविष्यात काय होईल, माझ्या मुलाचे, नातवंडाचे कसे होईल या चिंतेने आजचा वर्तमान काळ खराब करीत आहात. जे भविष्यात चांगले वाईट घडायचे ते घडणारच. म्हणून आपण आजचा वर्तमान दुःखात चिंतेत का घालवावा ही विचारसरणी असावी. माझ्या पाहणीतील असे बरेच आहेत. त्यांच्याकडे संपत्ती भरपूर आहे, मुलेही कमवत आहेत, परंतु त्यांनी कमविलेल्या इस्टेटची कंजूशी करून स्वतःच्या कुटुंबास खर्च न करता केवळ पैसा वाचवणे हाच धर्म स्वीकारतात. अशा अज्ञानी लोकांची कीव येते. अहो, मुलांसाठीच मालमत्ता जमा करण्यापेक्षा त्यांना जीवनात संघर्ष करू द्या, पैशाची किंमत कळू द्या. त्यांच्यासाठी आयती माया जमवून त्यांना आळशी करून त्यांची कार्यक्षमता आपण उजेडात येऊ न देता एक प्रकारचे पाप करीत आहात. म्हणून त्याचे जास्त लाड न करता संकटे, दुःखे, संघर्ष काय असते त्याचा अनुभव घेऊन ते स्वतःचे चांगले विश्व कसे निर्माण करतात त्याची केवळ देखरेख करा. आनंद मिळवण्याचा अजून एक मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या इष्टदेवता देवतेचे नामस्मरण. हा प्रकार खरोखर सोपा आहे आणि जगातल्या सर्व संतांनी सांगितले की नामस्मरण करा. नामस्मरण करून आपल्या ठिकाणी असणाऱ्या स्वानंदाचे अनुभव घेऊ शकतो. ही अनुभूती ज्याची त्यालाच कळते. पण इथे अडचण अशी होते की नामस्मरण दिसायला सोपे वाटते तेवढे सोपे नाही. संत एकांती बैसले सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोथिले चारी वर्ग नारी. ते हे श्रीहरीचे नाम सर्व पातका करी भस्म, अधिकारी अधम चारी वर्ग नरनारी. निळोबा रायांनी वरील विवेचनात अत्यंत साध्या सरळ नामस्मरणाचे महत्त्व सांगितले, परंतु प्रत्यक्षात नामस्मरण करताना लोकांना जमत नाही. वेळ नसतो, कंटाळा येतो, तुच्छ लेखतात. या सर्व सबबी सोडून नामस्मरण जीवनाचा अविभाज्य भाग समजून करायलाच हवे. असे केले तरच काही कालावधीतच उत्तम फळे मिळतील ही ज्याची त्यालाच जाणीव होईल. नामस्मरणाने भगवंताशी म्हणजे आपले जे स्वरूप आहे त्या स्वरूपाशी मुक्त होऊ शकते. आपल्या स्वरूपाची जागृती होऊ शकते. आपल्याच ठिकाणी असणारा आनंद आपण चाखू शकतो आणि त्याचे वर्णन दुसऱ्याला सांगताही येत नाही, एवढा आनंद मिळतो. म्हणून सुखी व आनंदी जीवन जगायचे असेल तर आजच वर्तमानात तुम्ही सुखी व आनंदी आहात. फक्त विचारसरणी बदला व आपल्या इष्टदेवतेचा नामस्मरण करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.